न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पंचवटीत राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेड आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात। जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की। रविवारी 17 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा दहीहंडी उत्सव पंचवटी परिसरात मोठ्या जल्लोषात पार पडला। राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेड आयोजित या सोहळ्यात शहरभरात गोविंदा रे गोपाळा अशा गजरात तरुणांनी थरावर थर रचून दहीहंडी फोडली। या कार्यक्रमासाठी आमदार राहुल भाऊ ढिकले यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मयूर नाटकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या उत्सवात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या वेळी प्रेरणास्थान आमदार राहुल भाऊ ढिकले, हिंदू रणरागिणी हर्षुताई ठाकूर, माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे, माजी उपमहापौर गुरुमीत सिंग बग्गा, माजी नगरसेविका जयश्रीताई धनवटे, नरेश पाटील, खंडूजी बोडके, प्रवीण भाटे, गुलाब भोये, सागरभाऊ दिघोळे, दिगंबर धुमाळ, योगेश कापसे, सूरज राजपूत, सचिन कदम, राहुल कुलकर्णी, गणेश सूर्यवंशी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते। इगतपुरी तालुक्यातील टाकेत गावातील गोविंदा पथकाने 6 थर रचून दहीहंडी फोडली। त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मयूर भाऊ नाटकर यांनी नागरिकांसह पोलीस प्रशासनाचे आभार मानले। विशेष म्हणजे यंदाच्या दहीहंडीला आकर्षक सजावट करण्यात आली होती। हा उत्सव यंदा 5व्या वर्षी उत्साहात साजरा झाला। आज राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेडच्या वतीने पंचवटी दहीहंडी उत्सव 2025 अतिशय भव्य अशा पद्धतीने पार पडला, साजरा करण्यात आला। यावेळीच विशेष आकर्षण दहीहंडीला केलेली सजावट आणि त्याचबरोबर घोटी टाकेत येथील जय बजरंग नावाचे पथक त्यांनी 6 थर लावून दहीहंडी फोडलेली आहे। दहीहंडीचे आपले 5वे वर्ष आहे आणि ही दहीहंडी अशाच प्रकारे दरवर्षी नाशिककरांना, पंचवटीकरांना काहीतरी खास मेजवानी घेऊन येईल अशा पद्धतीची दहीहंडी दरवर्षी साजरी होत राहील आणि नाशिककरांच्या आणि पंचवटीकरांच्या प्रेमामुळे ही दहीहंडी दिवसेंदिवस मोठी होत आहे आणि नाशिकमध्ये या दहीहंडीचं विशेष महत्त्व प्राप्त होत आहे। हिंदुत्व मेरी पहचान है, भगवा मेरा परिधान है, सनातन धर्म की शेरनी है तू, सनातन धर्म की शेरनी है तू। अपने धर्म की रक्षा के लिए कभी दुर्गा तो कभी काली बन जाएगी। सौगन है मुझे प्रभु श्री राम जी के चरणों की, देखेगा कोई लांडा अगर मेरी और आंख उठा के तो उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी, उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी। बोला सियावर रामचंद्र की। आपल्या इथे आज व्यासपीठावरती माझे भाऊ पण आलेले आहेत, सूरज भाऊ आणि निलेश भाऊ। यांना मी धर्मरक्षक म्हणते का, तर ह्यांचं कार्य नाशिकमध्ये हे बाहुबली आहेत, पण आपल्या धर्मासाठी अहोरात्र आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी हे सूरज भाऊ राजपूत आणि निलेश भाऊ यांचं काम अति तीव्र गतीने वेगानं वाढत आहे। आपल्या असल्या भावांना आपले कट्टर हिंदू वाघ आणि वाघीण समर्थन करायला पाहिजे। सगळ्यांनी डान्स करा आता। लहान बंधू मयूर भाऊ नाटकर यांच्या माध्यमातून दरवर्षी होणाऱ्या आपल्या पंचवटी दहीहंडीला आलेले सर्व मान्यवर, आमच्या भगिनी, खरं तर ताईंचं एवढं जाज्वल्य वक्तृत्व ऐकल्यानंतर मी जर बोललं म्हणजे ते सूर्याच्या समोर मेणबत्ती दाखवणं आणि मेणबत्तीला सांगणं की सूर्यापेक्षा जास्त प्रकाश असं होईल। त्याच्यामुळे हिंदुत्वाची रणरागिणी कशी असते हे ताईंकडे बघून आपल्या सगळ्यांना एक उत्तम उदाहरण आहे। आणि आजच्या काळात हिंदू आणि हिंदुत्व याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्या ज्या कार्य करतायत त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना खरंच मनापासून अभिवादन करतो। मयूर भाऊंनी
गेल्या 3-4 वर्षापासून दहीहंडीचा महोत्सव इथं पंचवटीकरांसाठी साजरा केला, त्याबद्दल मयूर भाऊंनाही खरंच मनापासून आभार मानतो. खरं तर हा माझा निवडणुकीनंतर पहिलाच मोठा कार्यक्रम आहे पंचवटीतला, कारण आजारपणामुळे मी घराबाहेर नव्हतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच सांगेल की मी पुन्हा आलोय आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आलोय. आणि त्याच्यामुळे 9 महिन्यांनी का होईना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथं पार पडतोय. हे खरंच आपल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो, मयूरला धन्यवाद देईल आणि आलेल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करून आपले आभार मानेल.